नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती अकॅडमी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल, MPSC राज्यसेवा, पोलीस भरती, ग्रामसेवक, TET, IBPS बँकिंग, रेल्वे भरती किंवा अंगणवाडी मुख्य सेविका, इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, एक विषय असा आहे जो अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो, तो म्हणजे आपल्या महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल. मित्रांनो, भूगोलमध्ये परीक्षेत प्रश्न नेमका कसा विचारला जातो, कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि कोणते प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत, हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, जे तुमच्या सर्व आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच उपयोगी ठरतील. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी असे काही प्रश्न आहेत जे तुमची भूगोलची तयारी किती मजबूत आहे हे नक्की तपासतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणजेच उपराजधानी कोणती आहे? याचे ऑप्शन्स आहेत मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक. सर्वांनी आपापले उत्तर कमेंट करायचे आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि हिवाळी राजधानी आहे. नागपूर करार 1953 नुसार दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले जाते. मुंबई ही महाराष्ट्राची मुख्य राजधानी आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न दुसरा, पश्चिम वाहिनी असलेली महाराष्ट्रातील प्रमुख नदी कोणती? याचे दिलेले पर्याय आहेत गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि तापी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नर्मदा. याचे स्पष्टीकरण आपण पाहू. नर्मदा नदी सातपुडा पर्वतरांगेतून उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहते व अरबी समुद्राला जाऊन मिळते. गोदावरी, कृष्णा व तापी या नद्या पूर्व वाहिनी आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश नद्या पूर्वेकडे वाहून बंगालच्या उपसागराला मिळतात. प्रश्न तिसरा, सध्या म्हणजे 2024 नुसार महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन्स आहेत 34, 35, 36 आणि 37. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 36. पालघर हा 36वा व सर्वात नवीन जिल्हा आहे. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून वेगळा करून निर्माण करण्यात आलेला जिल्हा म्हणजे पालघर. महाराष्ट्रात प्रशासकीय सोयीसाठी 6 महसुली विभाग आहेत आणि 2026 नुसार सुद्धा हीच आकडेवारी आहे. प्रश्न क्रमांक 4, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? याचे ऑप्शन पुणे, नागपूर, अहमदनगर आणि चंद्रपूर. तर मग या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, अहमदनगर. अहमदनगर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे. प्रश्न क्रमांक 5, हा प्रश्न डोंगर रांगावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वतरांगेला काय म्हणतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. याचे ऑप्शन सातपुडा, सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट, विंध्य आणि अजिंठा रांगा. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वतरांगेला पश्चिम घाट म्हणतात.
सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कोकण व देश म्हणजेच घाटमाथा यांना विभागते. सह्याद्रीचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाट असा होतो. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राला एकूण किती राज्यांची सीमा लागून आहे? याचे ऑप्शन्स 4, 5, 6 आणि 7. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी 6. महाराष्ट्राला गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या 6 राज्यांची सीमा लागून आहे. तसेच महाराष्ट्राला दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचीही सीमा आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्र किनाऱ्याची लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी 720 किलोमीटर. महाराष्ट्राला अरबी समुद्राचा सुमारे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. हा किनारा कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो व पालघर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यांपर्यंत पसरलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? याचे ऑप्शन आहेत कृष्णा, शरावती, गोदावरी आणि कावेरी. याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी शरावती. जोग धबधबा कर्नाटक राज्यातील शरावती नदीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कुंडे धबधबा सातारा जिल्हा हा मानला जातो. प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न राष्ट्रीय उद्यानावर आधारित आहे. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी हे व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? याचे ऑप्शन आहेत गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रपूर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात असून हा महाराष्ट्रातील सर्वात जुना व मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1955 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून झाली होती. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रात प्रशासकीयदृष्ट्या एकूण किती महसुली विभाग आहेत? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याचे ऑप्शन आहेत 4, 5, 6 आणि 8. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 6. महाराष्ट्रात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर असे 6 महसुली विभाग आहेत. प्रत्येक विभागाचे नेतृत्व विभागीय आयुक्त करतात म्हणजेच डिव्हिजनल कमिशनर करतात. आतापर्यंत 10 पैकी किती तुमचे प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते नक्की कमेंट करा आणि तुम्ही कोणती एक्झाम देत आहात ते सुद्धा कमेंट करा. प्रश्न क्रमांक 11. भारतातील सर्वात मोठे मातीचे धरण हिराकूड कोणत्या राज्यात आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचे ऑप्शन्स महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ओडिशा. हिराकूड धरण ओडिशा राज्यात महानदीवर बांधलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी गोदावरी नदीवर जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12. रायगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे व तो कशासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी 4 ऑप्शन दिले आहेत. त्यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी रायगड.
शिवाजी महाराजांची राजधानी? रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे व तो शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. रायगड किल्ला या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला होता आणि तो 1674 मध्ये पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. 1993 मध्ये झालेला विनाशकारी भूकंप महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला होता? या प्रश्नाचे ऑप्शन्स आहेत लातूरमधील किल्लारी, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड. तर याचे बरोबर उत्तर आहे लातूरमधील किल्लारी. या ठिकाणी 1993 मध्ये विनाशकारी भूकंप झालेला होता. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात कापूस पिकासाठी उपयुक्त असलेली काळी माती कोणत्या खडकापासून तयार होते? याचे पर्याय ग्रॅनाइट, बेसाल्ट म्हणजेच लावा खडक, वाळूचा खडक आणि चून खडक. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बेसॉल्ट म्हणजेच लावा खडक. महाराष्ट्रातील काळी माती म्हणजेच तिला रेगूर माती म्हणतात. ही बेसाल्ट म्हणजे ज्वालामुखी खडकाच्या झिजेमुळे तयार होते. ही माती कापूस लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने तिला कॉटन सॉइल असेही म्हणतात. तर काळ्या मातीलाच कॉटन सॉइल असेही म्हणतात, हे लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 15. मुंबई पुणे दरम्यान असलेला प्रसिद्ध घाट कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे पर्याय थळघाट, बोरघाट, आंबोली घाट आणि कुंभारली घाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, बोरघाट. बोरघाट हा मुंबई पुणे महामार्गावरील प्रसिद्ध घाट आहे, जो खंडाळा ते लोणावळा परिसरातून जातो. थळघाट हा मुंबई नाशिक महामार्गावर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? याचे पर्याय पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, दुसरा. 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी इतकी आहे. प्रश्न क्रमांक 17. अमरावती विभागात एकूण किती जिल्हे येतात? याचे पर्याय 4, 5, 6 आणि 7. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, 5. अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम असे 5 जिल्हे येतात. कोणते? अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम. या विभागाला विदर्भाचा पश्चिम भाग असेही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? याचे पर्याय कृष्णा, गोदावरी, तापी आणि भीमा. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, गोदावरी. गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. प्रश्न खूप महत्त्वाचा आणि वारंवार विचारण्यात येणारा प्रश्न आहे.
प्रश्न क्रमांक 19. चंद्रपूर व नागपूर जिल्हे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहेत? याचे ऑप्शन्स लोह खनिज, मॅग्नीज, कोळसा आणि बॉक्साईट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोळसा. विदर्भातील चंद्रपूर व नागपूर जिल्हे कोळशाच्या मोठ्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड म्हणजेच WCL चे मुख्यालय नागपूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? याचे पर्याय महाबळेश्वर, आंबोली, माथेरान आणि पन्हाळा. दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाचे ठिकाण आहे. या ठिकाणी सुमारे 7,500 मिलीमीटर वार्षिक पाऊस असतो. हे ठिकाण पश्चिम घाटात असल्याने मान्सून वाऱ्यांना प्रथम अडथळा येथेच येतो. या ठिकाणी आपले 20 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. तुमच्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते नक्की कमेंट करा आणि तुम्ही कोणती एक्झाम देता त्याचे सुद्धा नाव कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.